विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक सुनील टकले, महाराजा शिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा. विद्यार्थी मित्रांनो, आपण थोड्या दिवसामध्ये बोर्ड परीक्षेला सामोरं जात आहात. आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे आणि आता ही परीक्षा म्हणजे आपल्या दृष्टीनं आता कसोटी असणार आहे. त्यासाठी आपल्याला आता अभ्यासाची लाईन आणि लेंथ जी आहे ही टिकून ठेवणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपण मार्काच्या स्वरूपामध्ये चौकार आणि षटकार मारणार आहोत. त्यावरती आपलं करिअर आपण करणार आहोत. पण ही गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी आपण अशा प्रकारच्या परीक्षेला सामोरं जातो आहोत, या परीक्षेला सामोरं जाताना आपल्याला अभ्यासाचं काहीसा टेन्शन त्या ठिकाणी असतं. एखाद्या विषयाचा अभ्यास झाला आहे किंवा नाही, किंवा काही वेळा तो आठवत नाही, किंबहुना काही वेळा अपेक्षांचं ओझं पण भरपूर प्रमाणामध्ये असतं. आपल्या आईवडिलांच्या अपेक्षा आपल्याकडनं असतात आणि त्यामुळे देखील आपल्यावरती नाही म्हटलं तरी एक बर्डन त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून काही वेळा परीक्षेस सामोरं जाण्यापूर्वी आपल्याला अनेक प्रकारच्या टेन्शनला सामोरं जावं लागतं, ताणतणावाला सामोरं जावं लागतं, ज्यामध्ये काही वेळा आपल्याला झोप लागत नाही, किंवा काही वेळा आपल्याला जेवण जात नाही, किंवा जास्त प्रमाणामध्ये सुद्धा काही वेळा जेवण जातं, डोकं दुखणं असेल किंवा पोट दुखणं असेल, अनेक प्रकारच्या अशा समस्या त्या ठिकाणी येतात. किंवा काही वेळा आपल्याला वाचलेलं आठवत नाही. अतिशय महत्त्वाची समस्या असते, वाचलेलं आठवतच नाही, कारण टेन्शन आणि टेन्शन हे आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी आलेलं असतं आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि म्हणून परीक्षेपूर्वी आपल्याला अशा प्रकारचं जर टेन्शन आलं किंवा येत असेल तर आपण याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ही बाब इथं आपण प्रथमतः समजून घेऊ. परीक्षेला आपल्याला पुढे जाऊन सामोरं जायचं आहे. मग हे परीक्षेला सामोरं जात असताना इथं पहिली बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला आपला आहार जो आहे तो योग्य प्रकारे त्या ठिकाणी मेंटेन करायचा आहे. आपला आहार मेंटेन करायचा म्हणजे काय करायचं, तर आपला आहार हा चौरस अशा प्रकारचा असावा. आपण जेवणाच्या वेळा त्या ठिकाणी सांभाळल्या पाहिजेत. भले फार जेवण करू नका, परंतु आपला आहार जो आहे तो योग्य अशा प्रकारचा असावा की जेणेकरून आपण जर पोट रिकामं राहिलं आपलं तर आपल्याला पित्त वाढतं, त्यातून आणखी डोकेदुखी वाढते, घबराट वाढते आणि ज्यामुळं आपलं टेन्शन वाढवायला ती मदत त्या ठिकाणी करत असतं. आणि म्हणून आपल्याला आपल्या जेवणाचं व्यवस्थापन करायचं, जेवणातले घटक आणि त्याचबरोबर जेवणाच्या वेळा आपल्याला या ठिकाणी मेंटेन करायच्या आहेत. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग आहे की आपण आपल्या दररोजच्या रुटीनमध्ये आपण ज्यावेळी आपल्याला असं एखाद्या वेळी खूप टेन्शन येतं आणि मग असं टेन्शन आलं की आपण मोकळं व्हायला शिकलं पाहिजे. म्हणजे आपल्याला एखादी नकारात्मक गोष्ट आपल्या मनात आहे, एखादा नकारात्मक विचार आहे की वाचलेलं माझ्या लक्षात राहत नाही, मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे की आपल्याला जे काही वाटतं आहे ते आपण आईवडिलांशी हे शेअर केलं पाहिजे, आईवडिलांशी बोललं पाहिजे, आपल्या भावंडांशी बोललं पाहिजे, बहिणीशी बोललं पाहिजे, भावाशी बोललं पाहिजे, जेणेकरून आपला हा तणाव जो आहे तो तणाव कमी होतो. कारण बोलल्यानं हा ताणतणाव कमी होतो, 100% कमी होतो. आणि म्हणून आपल्याला जे वाटतं आहे हे वाटलेलं आपण त्या ठिकाणी आपल्या कुटुंबियांशी त्या ठिकाणी शेअर करायला शिकलं पाहिजे, ज्यामुळं आपला तणाव जो आहे तो तणाव कमी होऊ शकतो. आपण व्यायाम जो आहे तो थोडा ठेवलाच पाहिजे, कारण आपली बैठक जास्त प्रमाणात होते, आपल्याला टेन्शन त्या ठिकाणी जादा प्रमाणात असतं. आणि मग अशा वेळी आपल्या शरीरावरचा जो ताण आहे तो ताण कमी करण्यासाठी व्यायाम आपल्याला उपयोगी पडतो. योगासनं असेल किंवा काही व्यायाम असतील तर ते व्यायाम आपण त्या ठिकाणी रेग्युलर करणं हे सुद्धा या ठिकाणी आवश्यक असतं. आणि म्हणून हा दुसरा महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे की जो आपलं टेन्शन कमी करण्यासाठी उपयोगी पडतो आहे. तिसरा भाग याच्यामध्ये महत्त्वाचा आहे की ज्यावेळी एखाद्या वेळी आपल्याला खूप असं उदास वाटतं, वाचलेलं लक्षात राहत नाही आणि आपण फक्त वाचत असतो आणि मग अशा वेळी काय होतं की वाचलेलं लक्षात राहत नाही. आणि वाचलेलं लक्षात राहत नाही म्हटल्यानंतर पुन्हा आपल्याला जास्तीचं टेन्शन त्या ठिकाणी येत असतं. आणि म्हणून काय केलं पाहिजे, मग ज्यावेळी आपण 1 तास 2 तास वाचल्यानंतर असं वाटतंय की आता आपल्याला वाचलेलं लक्षात राहत नाही, अशा वेळी विरंगुळा म्हणून थोडासा आपण त्या ठिकाणी छान आपल्याला आवडतं ती गाणी ऐकली पाहिजेत, किंवा एखादं छान संगीत ऐकलं पाहिजे,
किंवा टी व्हीवरती एखादा छोटासा प्रोग्राम असेल तर तो थोडासा आपण बघितला पाहिजे, जेणेकरून या कामात बदल हा या माध्यमातून होतो आहे. आणि म्हणून या माध्यमातून देखील आपल्याला हा जो आलेला ताणतणाव आहे, हा ताणतणाव आपल्याला या ठिकाणी कमी करता येईल. यानंतर अशा प्रकारच्या या ताणतणावाचं मेन कारण असतं की आपण नको तेवढ्या अपेक्षा ठेवलेल्या असतात आणि या आपल्या क्षमतांचा विचार न करता, आपल्या आवडीनिवडीचा विचार न करता, भविष्याचा विचार न करता आपण अशा काही या ठिकाणी ध्येय ठरवलेली असतात की जी ध्येय आपल्याला वाटतंय की अशक्य आहे, परंतु ते आपण ठेवलेलं असतं. कदाचित आपल्या आईवडिलांमुळं आणि त्यांच्या अपेक्षांमुळं असेल किंवा काही वेळा आपण आजूबाजूच्या वातावरणात जे काही बघतो आहोत त्याच्यामुळं असेल, परंतु अशामुळं सुद्धा आपल्याला टेन्शन येतं. म्हणून आपल्याला ज्या काही पूर्ण अपेक्षा आहेत या पूर्ण होण्यासारख्या असतील अशाच अपेक्षा त्या ठिकाणी करा किंवा अशाच प्रकारची ध्येय ठेवा की जी पूर्ण होतील. आणि जर अशी ध्येय आपण ठेवली तर आपल्याला ताणतणाव जो आहे हा या ठिकाणी कमी होऊ शकतो. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं असं पुढचा महत्त्वाचा भाग याच्यामधला आहे की तो म्हणजे शांत झोप येणं हे या कालावधीमध्ये अत्यंत गरजेचं असतं. शांत झोप, अगदी त्या झोपेचं वेळेचं नियोजन करून जर आपण ती झोप घेतली तर ती शांत होऊ शकते. आणि म्हणून झोपेचं नियोजन योग्य करा. झोप जर शांत लागली तर आपल्याला आठवण्याची क्रियासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होत असते. म्हणून परीक्षेच्या कालावधीमध्ये सुद्धा झोप ही योग्य प्रकारे त्या ठिकाणी घेणं हे गरजेचं असतं. त्यानंतर वेळेचं नियोजन करा. वेळेचं नियोजन करा म्हणजे पूर्ण अगदी आपण जे काही विषय घेतोय त्या विषयाला, प्रत्येक विषयाला वेळ किती द्यायचा, अवघड विषय थोडासा नंतर घ्या, थोडं सोप्याकडनं अवघडाकडे जायची सवय लावा आणि त्याच्यामध्ये कोणता विषय किती वेळ वाचायचा याचंही नियोजन त्या ठिकाणी करा. जेणेकरून असं होणार नाही की एखादा सगळं बाकी विषय वाचतोय आणि एखादा विषय असा राहतोय की तो काहीच बघितलेला नाही आणि मग तो विषय आपलं बाकी टेन्शन वाढवण्याचं काम करत असतो. आणि म्हणून आपल्या विषयानुसार वेळेचं नियोजन त्या ठिकाणी योग्य प्रकारे करणं हे सुद्धा या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर थोडंसं अशा प्रकारे नियोजन करा की आपल्याला काही वेळ हा ध्यानधारणा जी आहे त्याच्यासाठी घालवा. ध्यानधारणा हा केवळ अगदी म्हाताऱ्या माणसांसाठीचा भाग आहे असं नाही, तर ध्यानधारणा ही आपल्यासाठी सुद्धा गरजेचं असतं. कारण आपल्या विचारामध्ये एवढं या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काहूर माजलेलं असतं की ज्यामुळं आपल्याला विचारांची गर्दी जी आहे ती कुठंतरी कमी करण्यासाठी ध्यानधारणा उपयोगाची असते. आणि म्हणून आपण ही ध्यानधारणासुद्धा त्या ठिकाणी करणं हे या कालावधीमध्ये गरजेचं असतं. त्यानंतर आपण स्वयंप्रेरणा ही मेंटेन करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल ही स्वयंप्रेरणा काय असते, तर स्वयंप्रेरणा म्हणजे आपला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आणि मी जे काही करतो आहे ते चांगलंच करणार आहे आणि त्याच्यामधून मला चांगलंच मी घडवणार आहे. आपला स्वतःवरती माझा विश्वास आहे की मी हे करेल, हे होणार आहे माझ्याच्यानं, हा विश्वास ठेवून आपण प्रेरणा निर्माण करा आणि ज्यामधून आपल्याला ताणतणाव जो आहे तो कमी करता येईल. आता अशा कालावधीमध्ये काही गोष्टी आपल्याला टाळल्याच पाहिजे. काय टाळल्या पाहिजेत, तर अननेसेसरी काही वेळा आपण काय करतो की जेवायचं कमी आणि मग फक्त चहा, कॉफी किंवा काही कोल्ड्रिंक्स आपण घेत राहतो आणि ज्यामुळं सुद्धा आपल्याला माहिती की त्याच्यामध्ये काही स्टेरॉइड्स असतात आणि जी आपलं टेन्शन वाढवायला मदत करत असतात. म्हणून अशा कालावधीमध्ये अशा प्रकारच्या या पेयांचं प्रमाण जे आहे ते सुद्धा या ठिकाणी लिमिटेड प्रमाणामध्ये ठेवणं ही सुद्धा या ठिकाणी आवश्यकता असते. यानंतर या कालावधीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे ताणतणाव येणार नाही अशा प्रकारच्या गोष्टी शक्यतो टाळायच्या. एखाद्यावर रागवणं, चिडचिड करणं या गोष्टीसुद्धा आपण त्या कालावधीमध्ये टाळायच्या आहे, जेणेकरून आपल्या जो अभ्यासाचा टेम्पो आहे तो त्या ठिकाणी बिघडणार नाही. आणि म्हणून या कालावधीमध्ये आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा वातावरण कसं शांत राहील हाही प्रयत्न त्या ठिकाणी आपण या कालावधीमध्ये करायचा आहे. आता पुढं जाऊन आपण ज्यावेळी परीक्षेसाठीचं नियोजन पाहतोय त्यासाठी आपण वेळापत्रकाचं नियोजन व्यवस्थित त्या ठिकाणी करा. बोर्डाचंच वेळापत्रक त्या ठिकाणी पहा आणि त्या वेळापत्रकानुसार आपल्याला जे विषय आहेत ते विषय त्याचे कोड तपासून बघा आणि त्यानुसार आपलं वेळापत्रक जे आहे ते वेळापत्रक लिहून तुम्ही जिथं अभ्यासाला बसता आहात तिथं समोर लावून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते वेळापत्रक समोर अगदी नजरेच्या टप्प्यामध्ये असेल आणि अगदी तुम्हाला कुठल्याही प्रकारे पेपरचा गोंधळ होणार नाही. पेपरच्या तारखा व्यवस्थित आहेत का, त्या पेपरचं सेंटर कोणतं आहे, आपलं रिसीट आपण व्यवस्थित त्या ठिकाणी प्रिंट काढून ठेवलेलं आहे का. आता ते रिसीट जे आहे त्याची प्रिंट आपल्याबरोबर असायलाच पाहिजे. एक प्रिंट आपल्या घरामध्ये सेपरेट त्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा ताणतणाव या माध्यमातून निर्माण होणार नाही.
आता बऱ्याच वेळा ज्या दिवशी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या दिवशीसुद्धा अगदी वेळेमध्ये निघा. अगदी पेपरला आपल्याला 10:15 वाजता तिथं पोचायचं आहे आणि आपण 10 वाजता तिथून निघतोय घरनं. तर अशा वेळीसुद्धा काही वेळा काय होतं की काही अनएक्सपेक्टेड त्या घटना काही घडतात आणि ज्यामुळं आपल्याला अशा मध्ये ताणतणाव येण्याची शक्यता असते. काही वेळा ट्रॅफिक येतं आहे, काही वेळा गाडी त्या ठिकाणी बंद पडते किंवा ज्या एस टीनं तुम्ही जात आहे तर ते एस टीमध्ये काही वेळा बिघाड होतो आहे. तर या गोष्टी ज्या आपल्या हातात नाही त्याचा विचार करत असण्यापेक्षा आपण वेळेच्या अगोदर निघा आणि वेळेच्या अगोदर जर निघाला तर हा ताणतणाव जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी कमी करता येईल. वेळेच्या आधीच सेंटरवरती पोचा. तिथे गेल्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जे साहित्य आहे ते साहित्य व्यवस्थित त्या ठिकाणी बघून घ्या. तुमच्याकडं पॅड असावं, तुमच्याकडं पेन असावे, तुमच्याकडं रिसीट त्या ठिकाणी असावं, तुमच्याकडं त्यासाठी लागणाऱ्या जे काही कंपास असेल किंवा जे काही साहित्य लागतं ते सगळं साहित्य आपलं स्वतःबरोबर त्या ठिकाणी असावं. जे पॅड तुम्ही नेताय त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं मटेरियल नसावं. तुमच्या खिशामध्ये काही मटेरियल त्या ठिकाणी लिहिलेलं असेल, अगदी तुम्ही सराव करताना काही वेळा ते राहिलेलं असेल तर ते त्या ठिकाणी तुमच्याकडनं ते तिथं जाऊ नये म्हणून ते वेळीच त्या ठिकाणी बाजूला करून ठेवा आणि शांतपणे तुम्ही या परीक्षा दालनामध्ये जा. परीक्षा दालनामध्ये गेल्यानंतर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं जे काही डिजिटल गॅजेट्स आहेत हे नसावेत. मोबाईल नसावा, त्यानंतर डिजिटल घड्याळ नसावं, त्यानंतर जे काही कॅल्क्युलेटर आहे ते कॅल्क्युलेटरसुद्धा नसावं. कुठल्याही प्रकारचं असं साहित्य आपल्याबरोबर नसावं की जे आपल्याला त्या परीक्षेच्या दालनामध्ये डिस्टर्ब करणार नाहीत आणि म्हणून परीक्षेच्या दालनामध्ये जाताना या सगळ्या बाबी आपल्याला त्या ठिकाणी काळजीपूर्वक समजून घ्यायच्या आहेत. त्या दालनामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी तिथं टेन्शन येणार नाही. अचानक तुम्हाला असं वाटलं की आपल्याला खूप टेन्शन येतं आहे तर अशा वेळी संबंधित सुपरवायझर असेल त्याच्याशी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बोलू शकता, तुमचं टेन्शन कमी करू शकता किंवा तुमच्याकडं आज बोर्डानं नंबर त्या ठिकाणी शेअर केलेले आहेत ते नंबर तुम्ही त्याच्यावरती सुद्धा त्या संबंधित काउन्सिलरशी बोलू शकता आणि ते सुद्धा संधी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि म्हणून या परीक्षेच्या कालावधीमध्ये या दालनामध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचं टेन्शन आपल्याला येणार नाही ही काळजी आपण या कालावधीमध्ये सुद्धा घेतोय. आणि म्हणून इथं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पेपर झाल्यानंतर आपल्याला एखाद्या वेळी असं होऊ शकतं की एखादे काही प्रश्न अवघड जाऊ शकतात किंवा आपल्याला असं वाटतंय की आता आपण जे लिहिलंय हे याच्यातून चांगले मार्क आपल्याला पडणार नाहीत. तर असं ज्यावेळी आपल्याला टेन्शन येतं त्यावेळी आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्यासाठी परीक्षा परत आपण देऊ शकतोय. की आता अवघड गेली ना ठीक आहे, काही हरकत नाही, आपण ती परीक्षा परत देऊ शकतो. परंतु आता परीक्षा अवघड गेली आणि म्हणून आता सगळं संपलं हा विचार जो आहे तो मनामध्ये अजिबात येऊ देऊ नका आणि परीक्षा मला पुन्हा देता येऊ शकते हा सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये ठेवा आणि मी आहे तर सर्व आहे हा विचार जर आपण आपल्या मनामध्ये ठेवला तर मला खात्री आहे की आपल्याला अशा प्रकारचा नकारात्मक विचार हा येणारच नाही आणि म्हणून आपण अगदी परीक्षा सामोरं जात असताना परीक्षेच्या दालनामध्ये गेल्यानंतर आणि अगदी परीक्षा संपल्यानंतर सुद्धा या जर बाबी आपण अगदी काळजीपूर्वक लक्षात घेतल्या तर मला खात्री आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारचा ताणतणाव येणार नाही आणि आपण निश्चितच अतिशय चांगल्या प्रकारचे मार्क त्या ठिकाणी पाडणार आहात आणि तुमचं करिअर देखील चांगलं होण्यास निश्चित त्याची मदत होणार आहे अशी मला 100% खात्री वाटते आणि म्हणून आपण सर्व या सगळ्या गोष्टींचा विचार करून या 12वीच्या 10वीच्या परीक्षेला त्या ठिकाणी सामोरं जाणार आहात. त्याच्यासाठी माझ्याकडनं, माझ्या महाविद्यालयाच्याकडनं, माझ्या संस्थेकडनं आपणा सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.